हॅलो. आज बनवला होता मी सोयाबीन राईस. ज्या पण माझ्याकडे भाज्या होत्या त्या मी कट करून घेतल्या आणि कुकरमध्ये आलं लसणाची पेस्ट, कांदा, तेजपत्ता टाकून छान फ्राय होऊ दिलं. त्यानंतर त्यामध्ये टमाटा आणि गाजर ॲड केलं. त्यानंतर ते शिजू दिलं आणि त्याच्यामध्ये टाकले माझ्याकडे जे पण मसाले होते ते. मसाले झाले की त्यानंतर त्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकले. सोयाबीन मी अर्धा तास पाण्यामध्ये छान गरम पाण्यामध्ये भिजू घातले होते आणि ते त्यामध्ये ॲड केले. त्याच्यानंतर छान सोयाबीन फ्राय केले जेणेकरून सगळा मसाला सोयाबीनला लागेल. त्यानंतर वरून छान कोथिंबीर टाकली म्हणजे मसाल्याला सगळ्या कोथिंबीरीचा छान असा स्वाद लागतो. त्यानंतर अर्धा तास मी भिजू घातले होते तांदूळ जेणेकरून आपला भात आहे ना मोकळा होतो. आणि छान असा भात त्या मसाल्यामध्ये ॲड केला आणि छान फ्राय केला. आणि त्याच्यानंतर मस्त पाणी टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. पाण्याला एक थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मीठ टाकायचं. कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर रेडी आहे आपला सोयाबीन राईस. आणि असा छान असा पापडासोबत तो सर्व करायचा आणि शेवटी मी पान खाल्लं. बाय.